नमस्ते. 14 जून आणि 12 जुलैला अनुक्रमे गट ब आणि गट क च्या पूर्वपरीक्षा होणार आहेत. या पूर्वपरीक्षा समोर ठेवून चालू घडामोडीचा नेमका अभ्यास कसा करावा किंवा चालू घडामोडीवर नेमके काय प्रश्न विचारले जातात, कधीपासून चालू घडामोडीचा अभ्यास करायचा, कोणत्या सोर्समधून अभ्यास करायचा, असे सगळे प्रश्न विद्यार्थ्यांना पडत असतात आणि ते योग्य पण आहे. होतं काय की बाकीच्या विषयाला, उदाहरणार्थ राज्यशास्त्र हा विषय आहे तर त्याला एक पुस्तक रेफर केलं जातं, लक्ष्मीकांत सरांचं असेल किंवा मराठीमधलं कुठलंही पुस्तक असेल इतिहासासाठी. परंतु चालू घडामोडीच्या बाबतीत मात्र अभ्यास करताना थोडंसं या विषयापेक्षा थोडंसं वेगळं नियोजन करावं लागतं. एक, कधीपासूनचं वाचायचं आणि किती सोर्समधून वाचायचं. तर आज आपण त्याच्याविषयीच बोलणार आहोत. आपण ही जी गट ब आणि गट क ची पूर्वपरीक्षा आहे ते समोर ठेवून चालू घडामोडीचा अभ्यास करताना असे टॉपिक सांगणार आहोत की जे टॉपिक तुम्ही अभ्यास करताना 100% करायला पाहिजेत म्हणजे पाहिजेतच. आणि हे कशावरून ठरवलेलं आहे आपण, तर मागील वर्षाच्या त्याच परीक्षेचं PYQचं विश्लेषण करून आपल्याला हे टॉपिक कळालेले आहेत. आता हे सगळं आपण बोलणार आहोत. त्यापूर्वी आपण गट ब आणि गट क च्या पूर्वपरीक्षा समोर ठेवून महाराष्ट्र अकॅडमीच्या वतीनं एकलव्य ही बॅच घेऊन आलेलो आहोत. या बॅचमध्ये विविध स्पर्धा परीक्षेद्वारे विविध पदावर निवड झालेले असे यशस्वी विद्यार्थी आणि तज्ज्ञ प्राध्यापक तुम्हाला इथं मार्गदर्शन करणार आहेत. ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात असणार आहे. या बॅचमध्ये अनलिमिटेड व्ह्यूज असणार आहेत. हिचा कालावधी 1 वर्ष आहे. या बॅचमध्ये PDF नोट्स मिळणार आहेत, टेस्ट सिरीज मिळणार आहेत. तुमच्याकडे वैयक्तिक लक्ष दिलं जाणार आहे जेणेकरून तुमचा बेसिक टू प्रॉब्लेम जरी असेल तरी तो सॉल्व्ह होणं हा यामागचा हेतू आहे. यासाठी तुम्हाला काय करायचंय तर महाराष्ट्र अकॅडमीच्या ॲपवर जाऊन ही बॅच परचेस करायची. त्या ठिकाणी तुम्हाला डेमो व्हिडिओ पण उपलब्ध आहेत, ते पहा, खात्री करून घ्या आणि मगच बॅच जॉईन करा. काही अडचण असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तर आता आपण हे चालू घडामोडीचा अभ्यास करताना काही PYQ पाहूयात. आता हे जे PYQ मी घेतलेले आहेत हे गट ब ची जी 2025 ची परीक्षा आहे पण ती 4 जानेवारी 2026 ला झालेली आहे आणि गट क ची 2025 ची परीक्षा ती 11 जानेवारी 2026 ला झालेली आहे. अगदी आत्ताच्या झालेल्या परीक्षा आहेत. आत्ताच्या परीक्षेवरून आपल्याला ट्रेंड कळतो आयोग कशा पद्धतीनं प्रश्न विचारतोय. एक 2-4 डेमो प्रश्न पाहूयात आणि मग कोणत्या टॉपिकवर प्रश्न येतील किंवा प्रश्न कशा स्वरूपाचे असतील हे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. त्या गट ब मधला हा 36 नंबरचा प्रश्न आहे. कोणत्या शहरामध्ये 11वी एशियन संरक्षण मंत्र्याची परिषद पार पडलेली आहे? काय आहे तर एशियन संरक्षण मंत्र्याची बैठक आसियान जी आहे त्या पद्धतीची आहे 11वी. म्हणजे आता याच्यातून आपल्याला काय कळतं तर विविध परिषदा ज्या आहेत त्या परिषदावर आपल्याला प्रश्न विचारला जातो. आपल्याला हा पॉइंट कळला. कशा कळलेला आहे? आपण PYQ पाहिलेला आहे अगदी आत्ताचा 4 जानेवारी 2026 चा हा PYQ आहे. नंतर अजंठा वेरूळ चित्रपट महोत्सवामध्ये पद्मपाणी जीवन गौरव पुरस्काराने कुणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? मग आपल्याला टॉपिक कळाला, पुरस्कार. आता या पुरस्कारामध्ये सुद्धा आपल्याला 3 वर्गवारी करावी लागते. एक, जागतिक पातळीवरचे जे पुरस्कार आहेत, उदाहरणार्थ ऑस्कर आहे, नोबेल आहे किंवा बुकर आहे, मॅन बुकर पुरस्कार आहेत, पुलित्झर आहे, असे पुरस्कार. नंतर राष्ट्रीय पातळीवरले पुरस्कार, उदाहरणार्थ भारतरत्न किंवा पद्म पुरस्कार किंवा ज्ञानपीठ पुरस्कार किंवा साहित्य अकादमी पुरस्कार किंवा शौर्य पुरस्कार, असे वेगवेगळे पुरस्कार आपल्याला पाहता येतात. आणि तिसरे पुरस्कार असतात राज्य पातळीवरले पुरस्कार. राज्य पातळीवरचे मग महाराष्ट्र भूषण असेल किंवा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं साहित्य क्षेत्रामध्ये जे पुरस्कार दिले जातात ते असतील किंवा या पद्धतीचे पुरस्कार आहेत. याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि ते आपल्या अभ्यासामध्ये असणं गरजेचं आहे. नंतर इग्नू जे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ आहे त्याच्या पहिल्या महिला कुलगुरू कोण झालेल्या आहेत? याच्यावरून टॉपिक काय कळतो आपल्याला? नियुक्त्या. वेगवेगळ्या पदावर कुणाची नियुक्ती झालेली आहे ते आपल्याला करणं गरजेचं आहे. हे कशावरून ठरवतोय आपण? तर मागील वर्षी याच्यावर काय प्रश्न विचारले, अतिशय लेटेस्टचे प्रश्न आपल्याला हे पाहता येतात जेणेकरून तुमचा अभ्यास करताना तुम्हाला या सगळ्या विषयाची आयडिया येणं गरजेचं आहे.
आता पहा, आपल्याला सगळ्यांना माहित असतं विषय कसे निवडले जातात करंटला, की कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात हे प्रिडिक्ट पण करता येतं. उदाहरणार्थ आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, त्याच्यासाठी आता नवीन बदल केलेले आहेत. त्या योजनेमध्ये वार्षिक उत्पन्न मर्यादा किती आहे? मग 2.5 लाखापेक्षा कमी, 1.5 लाखापेक्षा कमी, 4.5 लाखापेक्षा कमी, 8.5 लाखापेक्षा कमी. मग आता एक तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे, त्या योजनेचे निकष काय आहेत किंवा रिसेंटली काय बदल केलेले आहेत. मग अशा पद्धतीने राज्य सरकारच्या ज्या काही योजना असतील आणि केंद्र सरकारच्या योजना, त्याच्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या महत्वाच्या योजना ज्या आहेत त्या आपल्याला करणं गरजेचं आहे. कशावरून म्हणतोय आपण? आत्ताच आयोगानं त्या पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे, तेच आपल्याला सगळ्यात मोठं साधन आहे. आता हा एक प्रश्न पहा, प्रश्न कधी विचारलेला आहे? 12 सप्टेंबर 2025 ची तारीख कधी दिलेली आहे? 12 सप्टेंबर 2025 ची. सर्वोच्च न्यायालयानं एक निर्णय दिलेला आहे, आवासाचा अधिकार, आणि ते भारतीय संविधानातल्या कोणत्या कलमामध्ये आहे किंवा मूलभूत अधिकारामध्ये आहे? 19, 21, 20, 32 असे 4 कलम दिलेले आहेत. आता हा प्रश्न पॉलिटीमध्ये पण जातो आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असल्यामुळं आणि अगदी ताजा असल्यामुळं, सप्टेंबर 2025 चा असल्यामुळं मी हे का मुद्दाम सांगतोय, तुमचा जो प्रश्न असतो की कधीपर्यंत करायचं किंवा कुठून सुरुवात करायची, तर ते लक्षात यावं म्हणून ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा. मग याच्यानुसार सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचे जे महत्वाचे निर्णय आहेत ते निर्णय आपल्याला डिस्कस करावे लागतात, पण ते पण असे निर्णय जे असा महत्वाचा बदल घडून आणतील किंवा सकारात्मक असतील अशा पद्धतीचे ते निर्णय पाहावे लागतात. पुन्हा पहा, राष्ट्रीय ई गव्हर्नन्स 2025, महाराष्ट्रातल्या कुठल्या ग्रामपंचायतीला सुवर्ण पुरस्कार मिळालेला आहे? पुन्हा राष्ट्रीय पुरस्कार आहे, महाराष्ट्राच्या संदर्भात आहे. इथं 2 गोष्टी झाल्या, एक तर राष्ट्रीय घडामोडी कव्हर झाली आणि त्याच्यामध्ये राज्य पातळीवर काय आहे हे दोन्ही घडामोडी कव्हर झालेल्या आहेत. प्रश्नाचं स्वरूप समजून घ्या. पुरस्कारामध्ये विचारले जातात, कधी कधी एका ठराविक मुद्द्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात आणि हेच पॅटर्न आपल्याला डिकोड करणं आपल्याला अपेक्षित आहे. आणखी काही प्रश्न आहेत. निवडणूक आयोगानं, भारतीय निवडणूक आयोगाद्वारे कोणता प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे? कोणतं ऍप आहे? इलेक्ट ऍप आहे, DIG इलेक्ट ऍप आहे, ECI नेट आहे, ECI एसी आहे. हे म्हणजे पोर्टल, म्हणजे याच्यामधून काय कळतं? विविध पोर्टल किंवा ऍप या संदर्भातले प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये सुद्धा केंद्र शासन आणि राज्य शासनाचे महत्वाचे जे निर्णय आहेत याबाबतले ते विचारले जातात. मग पुन्हा विज्ञान किंवा तंत्रज्ञान क्षेत्रामधलं आपण हा क्वेश्चन पाहू शकतो. पुन्हा 43वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार, टिळक राष्ट्रीय पुरस्कार कुणाला मिळालेला आहे? देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, एकनाथ शिंदे, अजित पवार. प्रश्नाचं स्वरूप समजून घ्या. आता हा जो पुरस्कार आहे हे एक टिळक स्मारक समिती जी आहे त्यांच्या वतीनं दिला जातो, खाजगी पुरस्कार आहे, परंतु त्याला इतकं महत्व आहे की आतापर्यंत काही पंतप्रधानांना, काही राष्ट्रपतींना हा पुरस्कार दिलेला आहे. मग अशी पुरस्कार, घडलेली घटना आहे, ताजी घटना आहे, आपल्याला विचारलं जातं. ड्युरंट कप पहा बरं का. आता हा स्पोर्ट्स मधला प्रश्न आहे, खेळामधला, त्याचा उपविजेता विचारलाय. प्रश्न लक्षात ठेवा, उपविजेता. पहिला एकदा पूर्वी हा प्रश्न विचारला होता, ड्युरंट कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आता इथं उपविजेता मिळालाय आणि हे नावं बघा असे: नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल क्लब, डायमंड हार्बर फुटबॉल क्लब, मोहन बागान आणि केरला ब्लास्टर फुटबॉल क्लब. प्रश्नाचं स्वरूप समजून घ्या. आपण जनरली विजेते करतो, ते उपविजेते पण विचारतात किंवा असं पण विचारतात कुणी कुणाचा पराभव केला, हे पण विचारतात. अंतिम सामना कुठं झाला या पद्धतीचा. पुन्हा योजना आलेली आहे, पंतप्रधान धनधान्य कृषी योजना. आता ही कोणत्या योजना करायच्या तुम्ही म्हणाल तर अशा कितीतरी योजना आहेत, पण ज्या बजेटमध्ये उल्लेख केलेला आहे किंवा त्या क्षेत्रामध्ये नव्याने आणि अतिशय महत्वाची योजना आहे, ज्याला अम्ब्रेला योजना म्हटलं जातं, अशा योजना आवर्जून करणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये त्याला मंजुरी कधी दिली हे विचारलेलं आहे आणि किती जिल्ह्यामध्ये लागू आहे हे विचारलेलं आहे. म्हणजे त्या योजनेसंदर्भातलं काय करणं अपेक्षित आहे. या वर्षभरात अशी काही योजना आली तर त्याच्यातलं नेमकं काय करायचं हे तुम्हाला लक्षात यावं, हे माझा यामागचा हेतू आहे. पहलगाम, आता रिसेंटलीच पहलगाम अटॅकला 1 वर्ष झालं, बरोबर. दुर्दैवी घटना होती, पण आता त्याच्यात आपल्याला काय प्रश्न विचारलाय पहा. त्याचं ठिकाण कुठं आहे? अनंतनाग जिल्ह्यात. तिथला एक लीडर नाला आहे जो पर्यटकांना आकर्षित करतो आणि
वैष्णवी देवी मार्गावरला हा एक ट्रान्झिट कॅम्प आहे. पहलगाम झालाय अटॅक, पण आपल्याला त्याचं बॅकग्राऊंड विचारलंय. आता हा प्रश्न जिओग्राफीच्या अँगलने सुद्धा महत्वाचा आहे, भूगोलाच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचा आहे. प्रश्न काय आहे, काय विचारलं जातं, घटना काय आहे, त्या घटनेचं काय विचारलं जाऊ शकतं, हे समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. पुन्हा साहित्य अकादमीचे युवा पुरस्कार दिलेले आहेत. ग्रंथ आणि कोण व्यक्ती आहेत हे फक्त डेमोसाठी तुम्हाला. वाराणसी येथे जुलै 2025 मध्ये युवा आध्यात्मिक शिखर परिषद झालेली आहे. त्याची थीम विचारलेली आहे, समजून घ्या फक्त. ऑडी इंडियाचा ब्रँड अँबॅसेडर कोण आहे, मे 2025 ची घटना आहे. ठीक आहे. 9 सप्टेंबरला जागतिक संगीत दिन कधी आहे किंवा त्याची थीम काय आहे, दिनविशेष त्याची थीम काय आहे, हे सगळं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं पाहता येतं. हे जे मी क्वेश्चन तुम्हाला दाखवलेत हे 4 जानेवारी 2026 आणि 11 जानेवारी 2026 मधल्या गट ब आणि गट क च्या पूर्व परीक्षेमधले क्वेश्चन आहेत. आणि आता आपण पूर्व परीक्षेसाठीच तयारी करतोय आणि त्या तयारी करण्यासाठी काय करायचंय ते आपण पाहत आहोत. आता हे सगळं करण्यासाठी संदर्भ ग्रंथ हा खूप मोठा प्रश्न असतो की कशातून करायला पाहिजे. तर मी सांगतो त्या पद्धतीनं. करंटला थोडंसं बाकीच्या विषयापेक्षा थोडासा वेगळा अप्रोच लक्षात घ्यावा लागतो, कारण बाकीच्या विषयाचं एक ठराविक पुस्तक असतं आणि ते केलं तरी सफिशियंट होतं. शिवाय बाकीच्या विषयामध्ये PYQ ॲज इट इज रिपीट होऊ शकतात. करंटला पण होतात, पण प्रमाण कमी असतं, पण टॉपिक रिपीट होतात. आता यासाठी वेगवेगळे संदर्भ ग्रंथ आहेत. काही लोक पहा बरं का काय काय करतात. न्यूजपेपर, वृत्तपत्र वाचतात, त्याच्यानंतर मासिकं वाचतात, त्याच्यानंतर इयरबुक वाचतात. ठीक आहे. नंतर नोट्स, एवढे सगळे सोर्स वाचले जातात. परंतु आपल्याला स्पर्धा परीक्षा करताना कायम लक्षात ठेवायचंय आपला जो इनपुट आणि आउटपुट रेशो आहे. म्हणजे इनपुट आणि आउटपुट म्हणजे काय की त्या विषयासाठी मी किती वेळ देतोय आणि त्या विषयासाठी मला त्याच्यातून किती मार्क्स मिळणार आहेत हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे कायम आपल्या डोक्यात असलं पाहिजे. स्पर्धा परीक्षेमध्ये मिनिमम सोर्स मॅक्झिमम रिव्हिजन हे झालं पाहिजे. आणि हे सगळं आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या वतीनं जे करंट एक्सप्रेस बुक निघतं मागच्या वर्षीच्या अगदी हे 4 जानेवारी आणि 11 जानेवारीच्या परीक्षेचा आपला अनुभव आहे. आपल्या या पुस्तकातून वेळेचा विचार करता कमी वेळेमध्ये जास्त कंटेंट कव्हर करायचा आहे आणि प्रॉपर टू द पॉइंट परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचा जर कंटेंट कव्हर करायचा आहे तर त्याच्यासाठी आपलं करंट एक्सप्रेस आहे. मार्केटमध्ये इतरही पुस्तकं आहेत, परिक्रमा असेल, सिम्प्लिफाईड इयर बुक असेल किंवा इतरही इयर बुक. परंतु आपल्याला आता जे जून आणि जुलै मधल्या परीक्षा कव्हर करायच्या ते समोर ठेवता हे पुस्तक तुम्हाला उपयोगाला येईल. तुम्ही इतर कुठलेही सोर्स वाचले असतील तरी सुद्धा लक्षात ठेवा त्या सोर्स मधला माहिती किंवा कंटेंट जो आहे ते एकाच सोर्स मध्ये कव्हर करून घेणं गरजेचं आहे. संदर्भ ग्रंथ मग तुम्हाला हे आहेत, वृत्तपत्र आहेत, मासिकं आहेत, इयरबुक आहेत. तर याच्यापैकी कोणतंही एकच वाचा. लक्षात ठेवा कोणतंही एकच सोर्स वाचा आणि त्याच्यामध्ये बाकीच्या सोर्स मधली माहिती ऍड करून ठेवा. ती करताना पण लक्षात ठेवायचं की मागील वर्षी त्या टॉपिकवर काय प्रश्न आलता तेवढीच माहिती त्याच्यामध्ये असणं गरजेचं आपल्याला पाहता येतं. आता सगळं सांगतो. कधीपासून करंट करायचं हा प्रश्न सगळ्याच परीक्षेला असतो की आता उदाहरणार्थ आता जून मध्ये परीक्षा आहे आणि जुलै मध्ये परीक्षा आहे, तर कधीपासूनचं करंट कव्हर करायचं. तर लक्षात ठेवा आपण या परीक्षेसाठी जानेवारी 2025 पासून तर साधारणपणे एप्रिल 2026 पर्यंतचा कंटेंट कव्हर करणं अपेक्षित आहे. परीक्षेपासून साधारणपणे 1-2 महिने अगोदरपर्यंतचा कंटेंट कव्हर करणं गरजेचं आहे. आता कधी त्यांनी 2-3 वर्षापूर्वीचेही प्रश्न विचारलेले आहेत. गमतीनं असं म्हटलं जातं करंटमध्ये सुद्धा आयोग इतिहास विचारतंय या पद्धतीचं. पण आपल्याला एक लक्षात ठेवायचंय आपल्या परीक्षेचे जे 15 मार्क्स आहेत त्या 15 पैकी मॅक्सिमम मार्क याच एरियामधले असतात किंवा प्रश्न याच एरियामध्ये आपल्याला विचारले जातात आणि ती समजून घेणं गरजेचं आहे. मग जानेवारी 2025 पासून एप्रिल 2026 पर्यंत करंट आपण गट ब आणि गट क च्या पूर्व परीक्षेसाठी करणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा गट क साठी फार तर मे एंडिंग पर्यंत 2026 पर्यंत करणं गरजेचं आहे.
जनरली आपण 18 महिन्याचं करतो, परंतु आता या कालावधीमध्ये बऱ्याच परीक्षा झाल्यामुळं एवढं केलं तरी सफिशियंट आहे. लक्षात ठेवा, कमीत कमी सोर्स आणि कमीत कमी कालावधीमधला हा कंटेंट असणं गरजेचं आहे. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि हे सगळं आपल्याला किती मार्क्ससाठी आहे, तर याच्यावर 15 क्वेश्चन विचारले जातात आणि ते 15 मार्क्ससाठी असतात. लक्षात ठेवा. आणि आपल्या 60 मिनिटामध्ये जे 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, त्याच्यासाठी जर करंटचा अभ्यास चांगला केला तर तुम्हाला हे खूप जास्त फायद्याचं ठरतं. मिनिमम 10 मार्क्स तुम्ही घेऊ शकता. मिनिमम म्हणतोय मी, कमीत कमी 10 मार्क्स. त्यासाठी लक्षात ठेवा, एक कमीत कमी सोर्स, दुसरं त्याची वारंवार रिव्हिजन. कधीपासून करायचंय, तर जानेवारी 2025 पासून ते एप्रिल ते मे 2026 पर्यंत करणं आहे. गट ब साठी एप्रिल 2026, गट क साठी मे 2026. आता याच्यासाठीचे जे महत्वाचे टॉपिक आहेत ते पुन्हा एकदा हायलाइट करतो, जेणेकरून तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने लक्षात येऊन जाईल. हे करणं गरजेचं आहे. हे कशावरून मी सांगतोय, कारण मागील वर्षी याच पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत आणि ते आपल्याला लक्षात यावे. लक्षात ठेवा, पुरस्कार त्यामध्ये 3ही लेवलचे लक्षात ठेवा. आंतरराष्ट्रीय, नॅशनल लेवलचे आणि स्टेट लेवलचे. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवरचे आणि राज्य पातळीवरचे. नंतर क्रीडा घडामोडी, पुन्हा 3 पातळीच्या, जागतिक क्रीडा घडामोडी, राष्ट्रीय क्रीडा घडामोडी आणि राज्य पातळीवरल्या काही क्रीडा घडामोडी असतील तर त्याच्यावर प्रश्न विचारला जातो आपल्याला. नंतर आर्थिक बाबीविषयी काही प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. नंतर पर्यावरण आहे, पर्यावरणासंदर्भातला आहे. नंतर राजकीय घडामोडी. आता राजकीय घडामोडीला यावर्षी वेगवेगळे विधेयक असतील किंवा निवडणुका झालेल्या असतील तर त्याच्या संदर्भातले प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर संरक्षण आणि अंतराळ या संदर्भातले क्वेश्चन आपल्याला विचारले जातात. लक्षात ठेवा, संरक्षण आणि अंतराळ. त्यानंतर महत्वाच्या व्यक्ती, आयोगाचा सगळ्यात जास्त आवडता पॉइंट आहे. ज्या महत्वाच्या व्यक्ती आहेत त्यांची नियुक्ती, निधन, काही परिषदा वगैरे असतील त्या संदर्भातले प्रश्न विचारले जातात. काही समित्या असतात, समित्यावर प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय नियुक्ती असतील, परिषदा असतील, काही आयोग असतील, याच्यावर प्रश्न विचारले जातात. नंतर दिनविशेष, आताच आपण पाहिलं ना, दिनविशेषवर आपल्याला प्रश्न विचारले जातात. नंतर ग्रंथ आणि लेखक याच्यावर प्रश्न विचारला जातो. नंतर पहा बरं का, हे टॉपिक महत्वाचे आहेत. हे टॉपिक आपण मागील वर्षाच्या प्रश्नाच्या विश्लेषणावरून काढलेले आहेत. लष्करी सराव हे असे काही टॉपिक आहेत ज्याच्यावर आपल्याला हमखास प्रश्न विचारले जातात. मी असेच टॉपिक तुम्हाला सांगतोय ज्याच्यावर हमखास प्रश्न विचारले जातात. म्हणूनच मी या व्हिडिओचं टायटल दिलं की गट ब आणि गट क साठी हे टॉपिक करायलाच पाहिजेत. आता या टॉपिक मधलं पण नेमकं काय करणं अपेक्षित आहे ते आपण हळूहळू एक एक विषय जेव्हा आपला ओपन होईल तेव्हा पाहणार आहोत. हे सगळं तुम्हाला कव्हर करण्यासाठी, हे सगळं जे आहे हे कव्हर करण्यासाठी आपण महाराष्ट्र अकॅडमीच्या वतीनं एकलव्य ही बॅच घेऊन आलेलो आहोत. या बॅच मध्ये गट ब आणि गट क च्या पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठीच आपण मार्गदर्शन करणार आहोत. विविध स्पर्धा परीक्षेद्वारे विविध पदावर निवड झालेले आणि त्या विषयातले तज्ञ मार्गदर्शक तुम्हाला इथं उपलब्ध असणार आहेत. ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात आहे. याच्यामध्ये PDF नोट्स मिळणार आहेत. त्याच्यानंतर टेस्ट सिरीज मिळणार आहेत, वैयक्तिक मार्गदर्शन मिळणार आहे. बॅचची व्हॅलिडिटी 1 वर्ष आहे. अनलिमिटेड व्ह्यूज आहेत. आणि यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवर जाऊन महाराष्ट्र अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचे. तिथं आपला अतिशय दर्जेदार असा फ्री कंटेंट उपलब्ध आहे. तो पहा, खात्री करा. काही अडचण असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. या व्यतिरिक्त जे कोणी सेल्फ स्टडी करत असतील त्यांच्यासाठी सुद्धा आपण महाराष्ट्र अकॅडमीच्या वतीनं आपल्या MPSC फॅक्टर याही प्लॅटफॉर्मवर आपण अतिशय दर्जेदार असा फ्री कंटेंट सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. त्यामुळं
गट ब आणि गट ग च्या चालू घडामोडीचा अभ्यास करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे याचा तुम्हाला अंदाज आला असेल याचा मला विश्वास आहे. काही अडचणी असतील तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आज आपण इथं थांबूया. थँक्यू.